कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर 75-79 आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण सगळ्यांनी पंढरपूरकरांच्या विनंतीला मान देऊन, विशेष लांबतुरेच्या विनंतीला मान देऊन तिथं आलात आणि आमचा उत्साह वाढवला, याबद्दल धन्यवाद देतो. आज इथे येण्याचं म्हणजे एकच कारण आहे की गेट टुगेदर एक कायमस्वरूपी व्हायला पाहिजे वर्षाच्या वर्षाला, आणि आपण इंटरॅक्शन केलं तर इंटरॅक्शन वाढणार, नाहीतर काय आपण आपल्या घरी आहोतच, बदल काही होत नाही आणि या वयात तरी काहीच होत. आपण आपला मुलं बाळ प्रपंच हे करतच असतो, त्याच्यातनं आपला वेळ आहे, त्याच्यात आपण एकमेकाला भेटतो. आपल्या कॉलेज जीवनाबद्दलच्या कडूगोड आठवणी प्रत्येकाने व्यक्त कराव्या. महिला वर्गाला पण विनंती आहे, आपले जे सहकारी लाभले ॲग्रिकल्चर कॉलेजच्या शिक्षणामुळं त्यांच्याबद्दल त्यांनी मत व्यक्त करावं. आणि सुरुवात मी माझ्यापासून करतो. चांगलं बोलायचं का वाईट बोलायचं? वास्तववादीच बोलणार आहे. आम्ही कॉलेजला पहिल्यांदा ऍडमिशन घ्यायला जाताना आमच्यातले एक 10% लोक सोडले, तर आम्ही सगळे सर्वसामान्य घरातनं आलेलो आहे. कॉलेज पुणे काय, कॉलेज काय, तिथं काय चालतं काय चालत नाही याच्याबद्दल काही अनभिज्ञ असलेली या कॉलेजला सुरुवातीला पहिल्या दिवशी नाव घेत नाही, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही. एक जण नाईट लेहंगा घालून आलता. परिस्थिती वाईट असते, त्याला हे माहित नाही की नाईट लेहंगा फक्त रात्री घालायचा असतो, मलाही माहित नव्हतं. पण तो घालून आल्यानंतर एनसीसी शिक्षक म्हणले ते रात्रीच आहे, तो म्हणलं एवढंच आहे माझ्या. आणि इतकी परिस्थिती वाईट होती, फी भरायला पैसे नाहीत, मेस द्यायचे पैसे द्यायला पैसे नाहीत. पण या कॉलेजच्या म्हणजे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशनमुळं आमच्यावर एवढे मोठे उपकार झाले की आम्ही आज सक्षम झालो. आणि आज आमच्या एकेकांच्या पेन्शन एवढे आहेत किंवा एक जण एवढा डेव्हलप झाला, शेती म्हणा, व्यापार म्हणा, उद्योग म्हणा, की आजच्या पूर्ण पगार नाहीत ते. हे सगळे ॲग्रिकल्चर कॉलेजची कृपा आहे. मी सुद्धा आलो ते अगदी एकुलता एक आई वारलेली, त्यामुळे मी घरी 3.5 पत्र लिहिली ती, मला घेऊन जावा, मी म्हशीचं शेण काढतो, मी शेतात काम करतो, मला इथं ठेवू नका. आमची वडील आले म्हणजे नेतो पण बहिणीकडे ठेवणार, मग इथं बरं. आणि माझं सगळं कॉलेज कानपूर लाईन खराब आहे मोठ्याने जरा. मी एका कारणानच आहे. अख्खं कॉलेज लाईफ माझं तरलं ते माझ्या मित्रामुळं तरलं. कारण घरनं पैशाची परिस्थिती वाईट होती, बहिणीचं लग्न झालं, वडिलांजवळ पैसे नव्हते. माझं पत्र आले की वडील हंडा उचल, पातीलं उचल, नाही तर देव उचल सोन्या चांदीचा, आणि तो मोडून मला पैसे पाठवत होते. माझा जो 10-12 जणांचा ग्रुप होता कॉलेजमध्ये, त्यांनी मला अक्षरशः ओढून डिग्री पूर्ण केली माझी. मी ती शतशः त्यांचाही आभारी आहे आणि कॉलेजचाही आभारी आहे. कोणाला मांडायचं असलं मत मांडा, बोला, मोकळं बोलण्याकरता आपण आलो इथं, गणपत बघतो. सर्वप्रथम पंढरपूरकरांचं, गोरखरावचं
मनापासून आभार, अभिनंदन, धन्यवाद. त्यांनी हा घडवून आणलाय हा प्रसंग. ते निमित्त गेट टुगेदर म्हणजे आपल्या सगळ्यांना ह्या वयात टॉनिक आहे. हे टॉनिक वर्षभर नक्कीच पुरतंय. इथं नाही आला म्हणजे नाही आला तो संपला असं मी मानणाऱ्यापैकी एक आहे. गेट टुगेदर म्हणजे खरंच टॉनिक आहे. हे टॉनिक मिळालं म्हणजे आपल्याला वर्षभर पुरतं. खरंच आहे. हे 2 देशमुख होते म्हणून आम्ही BSc डिग्री घेतली. जयंत देशमुख, केश देशमुख हे होते म्हणून आम्ही आमची नाव पहिली तिराला गेली. हे मात्र तेवढंच खरं. आणि ज्यांनी सौभाग्यवती ना सोबत घेऊन आले त्यांना मनापासून धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांचं सुद्धा इथं उपस्थित राहिल्याबद्दल विशेष आभार, स्वागत. बस बाकी काय बोलायचं. आठवणीतील श्रीवंदेकरांची खरंच त्यांनी फारच छान गेट टुगेदर केलं होतं. अगदी भरभरून घरच्यांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. त्यांच्या आठवणी अजून पुरत आहेत. इतके वर्ष झाले तरी, 4 वर्ष झाले तरी त्या आठवणीतच राहतो. आणि हे इतकंच खरं की आता बघा बार्शीच बोलतो मी. माझ्याबरोबर माझ्या गाडीमध्ये आमचे मित्र निर्मल तात्या डाळे ते आले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही एकाच तालुक्यातले 10 किलोमीटर अंतरावरचे असून सुद्धा श्रीगोंद्याच्या गेट टुगेदर नंतर त्या माणसाची गरजताची भेट माझी आजच व्हावी. दैवी योग. म्हणजे त्या ऍग्रिकॉसवाल्याचं हे एक जरा मला खटकतंय. माझ्यापासून मी सुरुवात करतो की आपण जवळ असून सुद्धा एकमेकाला भेटत नाही. आता बघा कोणतरी म्हणलं इतके आमच्या जवळ आहेत हे महाग भेटत नाहीत 18 वर्ष. ही सगळ्यांचीच खंत आहे. तर किमान आता जयंतराव देशमुख मला वर्षात 3-4 वेळा भेटतो, पुण्याला असले तरी. पण भेटतो केनला काय केन म्हणजे पायाला खर्चलं तर ती बार्शी येतो. त्याला बार्शी शिवाय सतनगत. तर आमचे बार्शीकर सगळे मंडळी आलेत. मला बरं वाटलं. सोमनाथ गोडके आहेत, भारत काशीद आहेत, निर्मल ताते आहेत. ही बार्शीकरच म्हणायचे. देशमुख जयंतराव पण बार्शीकर म्हणायचे. परांडा बार्शीहून परांड्याला जावं लागते त्याला. मला तर बाळाचं सगळे ओळखत असतील त्यामुळे मी काय माझी ओळख सांगणार नाही. रमेश दुधनी, बॅच नंबर 1. काय आता हॉस्टेलच्या गणपती गोष्टी सांगा म्हटल्यानंतर आता सांगतो. जयंत देशमुख हा माझा रूम पार्टनर. खरा रूम पार्टनर नरेंद्र उत्तरवार कागदावर, पण राहत होता जयंत देशमुख. नरेंद्र उत्तरवार आमच्या कॉलेजात कमी, SP कॉलेज वगैरे जास्त असायचा. SP कॉलेज म्हणा, अजून कुठलं नाही, फर्ग्युसन कॉलेज. तिथं तो कधीतरी आमच्या कॉलेज यायचा. हा, मग परीक्षेच्या वेळेला अभ्यास काय करायचं, एक तरी लेक्चरही अटेंड केलेलं नसणार. मग रम्या तुझं मला वही दे, मग अर्धे 2 व्हॉल्यूम करायचे. तू एका वेळेलाच वाचणार आहेस का म्हणणार मला सगळं. अर्ध त्यांनी वाचायचं, अर्ध मी नंतर वाचायचं. असं करून हा ग्रस कसा आमच्या मागोमागाला हे आम्हालाही माहिती. दुसरी गोष्ट, ह्याच्या अभ्यासाच्या पद्धती एक बघितलं तर मी फार चाट पाडायचो. तुम्ही सगळे असं समोर जाता, हा असा वाचायचा, कसा वाचत होता मला म्हणजे वही इतर हा असा वाचायचा. काय काय वाचलं तर वाचू दे. ह्या माणसाने कधी जर्नलही कम्प्लीट केलं नाही. पहिलं पान फाडायचं त्याच्या वहीला चिटकवायचं. झालं सर, माझं पण जर्नल कम्प्लीट झालं. हवाळा साहेब इथंच राहू द्या. हा झाला. दुसरी गोष्ट, जयंत देशमुख मी रूम पार्टनर होतं. आत्ताच सांगितलं. जयंत बिचारा आपला 4ला पहाटे उठायचा, अभ्यास करायचा परीक्षेच्या वेळेला. मी सांगणार जयंत मला पण उठव ना. मी आपलं 4ला उठवणार. उठतो रे म्हणणार. मी आपलं पुन्हा पांघरून घेऊन परत झोपणार. असं करत मी 6 वाजवणार. तेवढ्या वेळा तो 4 मला उठवत होता. मग शेवटी 6 वाजता म्हणा कर रे अभ्यास कर, तुलाच का फार पुढे जायचं, उठवला नाही ना म्हणणार त्यालाच. मग मी 7:30ला उठून अभ्यास करणार. मग शेवटी आम्ही परीक्षेत जाणार. तरी पण शेवटपर्यंत जयंतनी काय मला उठवायचं सोडवलं. बिचारा तो उठवायचा, मी आपलं झोपायचं परत. त्याचे असे आहेत प्रसंग. तर या ऍग्रिकल्चर कॉलेजच्या आता नंतर बऱ्याच दिवसांनी आपण भेटलो. असंच सगळ्यांचा स्नेह राहू द्या सगळ्यांना, एवढीच आशा, बाकी काय नाही.
बिरमल आणि आम्ही दोघे शेजारच्या खोलीत राहत होता. आम्ही दोघाही सगळे म्हणणार मी ऑफिसर होतो, असं होतो तसं सगळे म्हणणार. आम्ही दोघांनी ठरवलं आपण शेतकरी व्हायचं आणि सायकल घ्यायची बरं का दोघांनी आधी म्हणलं. पण सुदैवानं आम्ही शेतकरीच राहिलो दोघंही. त्यांनी ट्रॅक्टर घेतला, मी घेतलं, मी गाडी घेतली, त्यांनी घेतला. आम्ही शेतकरी म्हणूनच वाढलो आतापर्यंत. कुठेही मी नोकरी केलेली नाही. मध्यंतरी मी अंजीर संघाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो. 3 वर्षात अंजीर आम्ही खूप प्रचंड वाढवलं. अगदी दुर्लक्षित पीक होतं तसं ते, फक्त सासवड आणि या भागातच होतं. आता संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही ते प्रसिद्ध केलं. त्याला GI घेतला आम्ही पुरंदरसाठी त्यावेळेला असताना. आणि त्याच्यानंतर आता बिरमल तर सगळं स्वतः शेती करतो, त्यामुळे प्रश्न मीही करतो. पण याचा उपयोग झाला मला की मी एक चांगला कन्सल्टंट म्हणून आज जिल्ह्यात वावरतो. कारण अनुभव माझ्या गाठीशी आहे आणि शिक्षण आहे. तर आम्ही दोघांनीच ठरवतो आपण शेतकरी व्हायचं. माझं नाव बिरबल रावभाऊ ढाळे. मी BSc झालो फक्त आईवडिलाच्या इज्जतीसाठी. त्यांनी भरपूर पैसा कमविला, मला दिला. मी BSc झालो. त्यांच्याकडून एक होतं की ह्यानं नोकरी करावी, पण आमचा गुजरातचं होतं की ह्यानं सिटी डेव्हलपमेंट करावी. म्हणून 4 एकर जमिनीवर डेव्हलपमेंट करायला चालू केली. 1983 साली पहिली मी द्राक्ष बाग लावली 1/2 एकर. वडिलांनी पैसे दिले नाहीत, नोकरी कर आणि पुन्हा शेती कर. तसल्या परिस्थितीमध्ये मी द्राक्ष बाग लावली. द्राक्ष बाग चांगली आली. त्यावेळेस द्राक्षाचा रेट होता ₹1.80 किलो. त्यावेळेस मग त्यावेळेस 1 एकर द्राक्ष बागेचा टनेज निघाला मला 32 टन. तेव्हापासून जे द्राक्ष बागेच्या क्षेत्रामध्ये मी आहे त्या आज तागायत द्राक्ष बागेमध्येच आहे. शेतीमध्ये सगळी पिकायची. कुठल्या वर्षावर मी शेती करीत नाही. सगळी शेती अनुभवातून करतो. शेतीमध्ये तणनाशक कधी आजपर्यंत वापरलेला नाही. सगळी सेंद्रिय पद्धतीने घरची जनावरांची डेअरीचा धंदा आहे 3.5 आणि त्या दुधाच्या धंद्यावर माझ्या घराचा सगळा परबंध वागतो. येणारं शेतीचं उत्पन्न सोयाबीन असो, मका असो, खाण्यापुरती ज्वारी आणि गहू, हरभरा खाण्यापुरतंच करतो. पण बाकीची जी वस्तावरच पिकायची त्या पद्धतीने मी शेती कधीच करीत नाही. 3-3 महिन्याची पिकं, खरबूज, टरबूज, ककडी अशी पिकं 3-3 महिन्याची. आणि त्याला त्या पद्धतीनं शेती करायची आपल्या पद्धतीनं. कुठल्या एखाद्या अधिकारी आला त्याला म्हणायचं तू शांत राहा, तुला जे सांगायचं ती तू तुझ्या घरी सांग, माझ्या उशी सांगू नको. हे भारत आहे तेच आमचा कशा अधिकारी होता. त्याची माझी भेट शेवटची रिटायर होताना झाली. पण मी कधी गेलो गावात गाव एक मिनिट. मी शेती जी करतो ते माझ्या आखल्यानं आणि मी इतकं ॲडजस्ट केलं शेतीला. माझी सून मुलगा दोघं गिरायचे होते. त्यांना सांगितलं नोकऱ्या लावा, तुम्हाला 10-10 लाख देतो. नोकऱ्या करा म्हणून शेतीच पाऊल ठेवू नका माझ्या. मी आहे तो. त्यांनी नोकऱ्या केल्या ना दोघांनी. दोघं ट्रॅक्टर घेऊन बघा फवारतात, ते सगळं फवारतात. सून पण माझे द्राक्ष भाव फवारते. मुलगा कुठे गेला तुम्हाला सांगली या औषधी शिवला फवारायचा लगेच चालू. इतका ट्रेन केली मी. आणि माझ्या घरी असं आहे मी फक्त मार्केटमधून विकत आणतो साखर, गूळ आणि चहा. बाकी सगळं माझ्या घरचं. लाईन वापरत नाही. वापरायचं दूध वापरायचं आणि बाकीचं काय घरचं खाय कुठलं घरचं असतो. घरीच करायचं किती लागले घरी खायला. आणि जर पैसे कामत म्हणते बाकीची काय करत म्हणते. पण घरी खाण्यापुरतं प्रत्येक शेतकऱ्याने घरच्या स्वतःपुरतं तर करावं ती निरोगी असतं. नाही ते काय सगळं कुठलंच पीक फवारण्याशिवाय येत नाही. सगळ्या कुठलंच पीक करा तुम्ही 10-20 फवारण्या करावं लागते. आता सगळ्या कांद्याचं पीक आहे.
आपल्या कांद्यावर कधी कोण फवार नव्हता शेतकरी. आता 10 वर फवारण्या करावं कांदा पिकायचे. आणि दररोज पुस्तकाच्या आहारावर कांदा आहे. स्वतः उच्च करायचं म्हणून सेंद्रिय करा, रासायनिक करू नका. आणि तशा पद्धतीने शेती केली. आता माझ्याकडे जवळजवळ पिंपळगावमध्ये 15 एकर आहे आणि कळंब तालुक्यामध्ये 9 एकर आहे. पण तिकडे सगळा ऊसच आहे. तिथल्या जमिनीचा टर्नओव्हर जर वैधलं दरवर्षी तर कमीत कमी 1 कोटी रुपये होतो. त्याच्यात कधीच आश्वासन आलं नाही. द्राक्षाचं उत्पन्न म्हणलं तर एकरी विस्ताराचा अजून आणलेला नाही. एकरी विस्तार खर्च तो 4 लाख रुपये एकरीला. एकराला टोटली जेवण, औषधं, खतं, अमुक तमुक सगळं. पण उत्पन्न जर व्यवस्थित घेतलं मेंटेनन्स तर चांगलं उत्पन्न द्राक्ष बागेत होतं. आणि मी जे गर्व श्रीमंत झालो ते फक्त द्राक्ष याच्यावर एवढं बोलतो. माझं नाव काशिद बिहार आहे. मी बार्शी तालुक्यातील पिंपरीचा राहणार असून पिंपरीचा राहणार आहे. मी पंचायत समितीला जवळजवळ 19 वर्ष कृषी अधिकारी म्हणून काम केलं. नंतर शेवटी 5 वर्ष दापोलीला काम केलं. बंधू आणि भगिनींनो, मी रसाळ PH सिद्धटेकच्या जवळ 10 किलोमीटरवर माझं गाव आहे. अतिशय लहान गाव आहे. मी हे आमच्या मागेच होते. तर मी आमच्या गाव अतिशय लहान होतं. साधारणतः 700-800 लोकसंख्या असणार 4थी पर्यंत शाळा होती तिथे. आणि त्यानंतर मग आम्ही 4थीत गेल्यानंतर 5वीत गेल्यानंतर पुन्हा 5वी 6वी 7वी पर्यंत शाळा पुढे जिल्हा परिषदेने वाढवून दिली. त्यानंतर 7वी झाल्यानंतर एक आमच्या मावळणीच्या गावाला जवळच गाव होतं तिथे रेस शिक्षण संस्थेचं सुरुवातच झाली हायस्कूलला 71ला. आणि त्यावेळेस मग त्या हायस्कूलला तिथंही आम्ही जसं इथं 5वी पासून 7वी पर्यंत शाळा उडत नेली तसं तिथं 7वी पासून 8वी पासून 11वी पर्यंत आम्ही वरचा वर्ग हे करत गेलो. ते तसं गाव लहान होतं. आणि आम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 8वी पासून इंग्लिश सुरू झालेलं होतं. ज्यावेळेस आम्ही ऍडमिशन घेतलं ऍग्रिकल्चर कॉलेजला ते सगळेच इंग्लिशमध्ये बोलायला लागले. पहिल्या एक 15 दिवस असं वाटायला लागलं की हे सोडून द्यावं. आणि पहिलीच त्यानंतर 1 महिन्याभराने एक क्विज झाली, इंग्लिशची क्विज झाली. मला वाटतं केमिस्ट्रीची होती. जगताप सर आपल्याला शिकवायला होते फर्स्ट इयरला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी संज्ञा वगैरे विचारल्या. त्याच्यामध्ये 10 पैकी 9 मार्क पडले. त्यानंतर हुरूप आला की आता आपल्याला काहीतरी येतंय एवढे आपण काही. आणि त्यानंतर आपल्याला माहिती की बेंच आहेत एका पुढचं मागे जर बसलं तर ज्यावेळेस क्विज असायची त्यावेळेस प्रत्येक जण पाठीमागे जाऊन बसायचं. पुढचं बरोबर दिसायचं. गोरे सरांसारखे ते काही असे शिक्षक होते की ते वेगवेगळे सेट काढायचे त्याच्यामध्ये आणि बेंचवरून वर चालत जाऊन फटका मारायचा. तर सुरुवातीच्या काळामध्ये इंग्लिश तसं अवघडच गेलं. आणि त्यानंतर ID कदम सरांची एक्सटेन्शनची क्विज होती. आता त्यांनी व्हॉट इज इन्व्हायरमेंट आणि व्हॉट इज फॅक्टर्स अफेक्टिंग इट. आता हे काय एक तर त्याचा अर्थच कळाला. आणि त्यानंतर मग असं काही लिहिलं ते पुढचा काय लिहितोय तेच फक्त उतरून काढायचं. काय लिहिलं काहीच माहित नाही. मलाही समजलं नाही आणि त्यांना काय चेक करणाऱ्याला काही समजलं की नाही माहित नाही. म्हणून त्यांनी 6 मार्क देऊन टाकले.
विषय आमचा रिपीट राहिला आणि तो त्यावेळेस समर ही असायचा, कोर्स असायचा, 1 महिन्याचा असायचा आणि त्यानंतर लगेच परीक्षा द्यायची ही असायची, सोय असायची. तर त्यावेळेस तो परीक्षा देऊन तो सी ग्रेड मध्ये तो कसा तरी सुटला. त्यानंतर मात्र थोडस इंग्लिश मध्ये थोडस यायला लागलं आणि तसा हे झालं. त्यानंतर BSc झाल्यानंतर MSc केली. MSc झाल्यानंतर T&V मध्ये प्रशिक्षण भेट योजनामध्ये एक 1.5 वर्ष आम्ही काढलं. याच ठिकाणी पंढरपूरलाच सुपरवायझरची ही झाली होती, पोस्टिंग झालं होतं करकमला. पण ते काही एक्सटेन्शन काही जमलं नाही आपल्याला. त्यानंतर पुन्हा सोडून विद्यापीठात गेलो आणि विद्यापीठात नंतर मग 18 वर्ष आम्ही बायो फर्टिलायझर, जैविक खते वगैरे याच्या विषयी आम्ही बरंच हे केलं. त्याच्यावर 100 लेख लिहिले आम्ही, रिसर्च प्रसिद्ध केले. मराठी इंग्रजी इंग्लिश मध्ये इंग्लिश मराठी तसे भरपूर झाले, कारण त्यानंतर मी 12-13 वर्ष एक्सटेन्शन मध्ये होतो. विस्तार प्लांट प्रोटेक्शन, पीक संरक्षण म्हणून. त्यावेळेसही आम्ही म्हणजे ट्रेनिंग वगैरे बरेचसे घेतले आणि त्या बरंचसं कार्य त्याच्यामध्ये मराठी लेख बरेचसे लिहिलेले, 2-3 पुस्तकंही लिहिली. आणि सध्या सेवानिवृत्ती झाल्यानंतर पुण्यात राहतो, सांगलीमध्ये. मुलगाही कॉम्प्युटर इंजिनियर आहे HSBC मध्ये. गावाकडे घर बांधलेलं आहे, जाऊन येऊन करत असतो. कधी 8 दिवस गावाला राहतो, कधी गावाला राहतो, कधी पुण्यात राहतो. तर अशा पद्धतीनं आता निवांत चालू आहे. वर्षातून 1-2 वेळा फॉरेनच्या टूर करतो, कधी इंडियामध्ये फिरतो आणि असं निवांतपैकी सध्या चालू आहे. धन्यवाद. मित्रांनो, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि सगळ्यांना रामकृष्ण. आमचं सर्वानुमताचं भरभक्कम पाठबळ आणि त्यांच्यामुळेच आमची ही प्रगती, आमचा हा विकास कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक किंवा आपल्या क्षेत्रातही असेल तो होण्यास खूप हातभार लागलेला आहे. आनंदाने नमूद करू इच्छितो. आज आपण पंढरपूर सारख्या भक्तिमय अशा प्रसन्न वातावरणामध्ये इथे सगळेजण चिंचणी येथील ग्रामीण कृषी विकास केंद्रामध्ये, पर्यटन केंद्रामध्ये भेटत आहोत. बऱ्याच जणांनी काल दुपारी, काल संध्याकाळी पांडुरंगाचं जवळून दर्शन घेतलेलं आहे आणि त्या दर्शनानंतर आज सगळे आपण एकत्र एकमेकाचं दर्शन घेत आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे, खूप उत्साहाची गोष्ट आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपण इतक्या वर्षांनी भेटतोय हा आनंद सुद्धा खूप दिसतोय. काही हरकत नाही, ओळख करून देताना आपण आपल्या भूतकाळात जातोय. किती सांगावं किती नाही याचा विचार न करताही भरपूर सांगतोय. त्यामुळं एक सूचना आलेली आहे आपल्यापैकीच काही सहकाऱ्यांची, अवश्य बोला. आपण एकमेकांना ओळखतोय, आपण कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे हे जवळपास सगळे ओळखतोय, पण याच्याशिवाय जर आपल्याला काही नवीन अनुभव सांगता आला तर तो सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना उत्साह वाटेल अशी सगळ्यांना विनंती आहे. आणि म्हणूनच आपण साधारण 3 ते 5 मिनिटांमध्ये आपल्याला प्रत्येकाला थोडंसं बंधन पाळावं, म्हणजे सगळ्यांना वेळेत संधी मिळेल, आपला सगळा कार्यक्रम वेळेत होईल अशी एक नम्र सूचना आहे. तर ही सूचना लक्षात ठेवून आपण पुढच्या वक्त्यांनी इथे यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. वसंतगिरीजी भोसेकर, मुक्काम पोस्ट भोसे, तालुका खेड. मोने तुझ्या ऍडमिशन घेताना मला एक अचब अनुभव आलेला आहे, पण तो कसा मी थोडक्यात सांगतो. ऍडमिशन घेताना 7-12चा उतारा लागतो, सगळं जातीचं सर्टिफिकेट लागतं, सगळं मार्कलिस्ट वगैरे सगळं मी फॉर्म भरला, सगळं भरलं. पण आमच्या गावचा तलाठी 15 दिवस रजेव गेल्यामुळं मला ते ऍडमिशनच्या दिवशी मला काय प्रोड्यूस करता आलं नाही. तर माझं ऍडमिशन रिजेक्ट झालं होतं, जवळजवळ रिजेक्ट झालं होतं. आणि मी तिथं 4-5 टेबल होते, तिथं जोशी होते, असे बरेच साबळे साहेब होते त्यावेळेला. तर जोशी साहेबांची माझी, सरांची माझी शाब्दिक साहेब,
आमचा माणूस तलाठी 15 दिवस रजेवर गेलाय, 15 दिवस मी प्रोड्यूस करतो आणि नाही दिलं मला सातबाराचा होता ना माझं ॲडमिशन रिजेक्ट करा. हे 2-3 असे 15-20 मिनिटं आमचे त्यांचे तक्रार झाल्या. आमचे बंधू होते, तर त्यांना सांगितलं आणि ही सर्व संभाषण साबळे साहेब ऐकत होते. त्यांनी मला बोलून घेतलं, त्यांनी स्वतः सही केली, माझं ॲडमिशन दिलं. भोसेकर 15 दिवसांनी तुझं सर्टिफिकेट नाही आलं तर तुझं ॲडमिशन रिजेक्ट होईल. ठीक आहे साहेब, मी आणतो म्हणलं. 8 दिवसाचं त्यांना मी सर्टिफिकेट सातबाराचा उत्तर दिला आणि माझं कंटिन्यू झालं. कॉलेजला ॲडमिशन मिळालं मला. फक्त हॉस्टेल घेतलं नसल्यामुळं मी बंधूकडून येरोडाला माझे बंधू राहत होते आंबेडकर कॉलनीमध्ये येरोडा, आणि तिथून कॉलेज तिथून काहीतरी 5-6 किलोमीटर आहे. सायकलवर सकाळी जायचं, दुपारी परत जेवायला जायचं, परत 3 वाजता परत प्रॅक्टिकल यायचं. ह्या दगदगदीमध्ये आणि मी खेड्यातला मुलगा, हे आपलं 8 जण बॉडी बिडी होती, सगळं होतं आणि भाऊजाई वगैरे सगळं ते त्यांचं ना आमचं काय म्हणजे असं हे नव्हतं, पटत नव्हतं. जेवण आणि हे फार म्हणजे ते म्हणत 6 महिने माझी वाया गेली. आईला सांगितलं, आई मला नाही कॉलेज, मी आपली शेती करतो. नाही बाबा, आयुष्यभर आम्ही राबलो, गुराढ्या अर्धा कष्ट केलं, हे केलं आणि तुझं भावाच्या वाटणे झालं तर मी किती येणार आहे तुम्हाला म्हणलं. त्याचा 5-5 एकर. तर म्हणलं तू झालं तरी 6 महिने वाया, तर पुढच्या वर्षी परत जा. आईचं ऐकलं, हे केलं. परत गाडगे साहेब आम्हाला कौन्सिलर होते. साहेब असा सगळं 6 महिने माझे कम्प्लिटली 6ही सेमिस्टर आपलं 6ही महिने वाया गेले. तर म्हणलं काय करा म्हणलं, आता तुला ॲडमिशन मिळाले, तू पुढच्या वर्षी नवीन आहे आणि हॉस्टेल घे आणि कंटिन्यू कर तुझं. मग त्याप्रमाणे मी हॉस्टेल घेतलं पुढच्या वर्षी. तेवढी माझी सगळे विद्यार्थी 6 महिने वर्ष 1 वर्ष पुढे गेली सगळी. आणि मग 76ला मी परत आलो आणि मग नवीन बॅच परत ही बॅच नवीन बॅच सगळ्या बॅचची माझी ओळख असे झाले. ॲडमिशन मिळालं, सगळं कॉलेज बिले माझं पूर्ण झालं. पंढरपूर माझं पहिलं जॉईनिंग इथं, माझं तालुका सिरफाम माळसरत इथं पहिलं मी जॉईन झालं. 3 वर्ष केलं. तिथून पुढं आमचे ते सावंत साहेब होते. काय म्हणले, भोसेकर तू काय करतो तिकडं, काय नको आपल्या पुण्याला ये, त्या ॲक्च्युअलमध्ये काम कर, तिकडे जातील हे अनेक तुला भानगडी पार्टी मागे लागेल, आपला इथं ये म्हणतो. मग त्यांचं ऐकलं, अर्ज भरला. माझी सगळी सर्व माझी याला गेली, ॲक्च्युअलमध्ये गेली. आणि तिथून फक्त 3 वर्ष इथं माळशिरसला आणि 3 वर्ष 2001ला बदली झाली माझी नाशिकला. नाशिकहून परत यायला आलो, व्यवस्थित सर्व्हिस वाढली. 11ला मी रिटायर झालो. व्यवस्थित शेती बिटी करून आपले 5-6 गुंठे होते पुण्यामध्ये सारख्या ठिकाणी, तिथे मी 4 आपल्याला काढलेले. व्यवस्थित मला पैसे 1.5 लाख उत्पन्न मिळत आहे आणि आता व्यवस्थित आहे आणि काही कमी येते काय नाही. मी याच्यात सुरुवात आहे. माझं मोहोळ तालुक्यात तांबोळे म्हणून गाव आहे. माझं मोहोळ तालुक्यात तांबोळे म्हणून गाव आहे. माझंही आपलं दुधी करायला यांच्यासारखं शेती करायची खूप इच्छा होती, पण 38 वर्ष बँकेमध्ये सर्व्हिस करून रिटायर झाल्यानंतर आता थोडंफार आंब्याची बाग वगैरे लावलेली आहे. मुलगा माझा US मध्ये, तो फ्लोरिडाला आहे, तो इंजिनियर झालेला आहे आणि सध्या गावाकडं आणि दोन्ही पुण्यात पण राहतो. पाठीराखे आलेत ना तुमचे? हो, आले. देना बँक बँक ऑफ बडोदा. मी देवराम मनोहर ढवळे, माझं गाव कुंदाळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, नारायणगावजवळ. मी 1979ला सुटल्याच्या नंतर महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई या महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत व्यवसायामध्ये जवळपास 35 वर्ष सर्व्हिस केल्याच्या नंतर मे 2015ला
डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झालो. त्यानंतर मी नवाबनगर, पिंपरी, पुणे इथेच सेटल आहे. दरम्यानच्या काळात नारायणगावला जी शेती आहे ती शेती पाहतो आणि माझी 2 मुलं आहेत. त्यापैकी एक मुलगा पुण्यामध्ये सर्व्हिस करतो सॉफ्टवेअरमध्ये आणि एक मुलगा कॅलिफोर्नियामध्ये सॉफ्टवेअर कंपनीमध्येच आहे. मुलगी पण सॉफ्टवेअरमध्येच आहे. आणि आम्ही सध्या पुणे इथे सेटल असून गावाकडे शेती पाहणे आणि पुण्यात हे 2च सध्या. तरी आम्ही आता सगळे आमची नातवंड त्याच्यातच रमतो. सध्या मी योगा क्लास पण घेते. ऐका आवाज माझे जोडीदारच आहे नक्की ना, बघून घ्या. मागच्या गेट टुगेदरला दुसरंच कुणीतरी हॅलो, माझं नाव पोपटनाथा सोनावणे आणि माझी मिसेस उषा पोपटराव सोनावणे. माझं गाव जे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये शनी शिंगणापूर जवळ हिंगोली म्हणून छोटंसं गाव आहे. आम्हाला गाव सांगताना शिंगणापूर किंवा सोने सांगावं लागतं. प्रथमतः आजच्या कार्यक्रमाला हे सगळं जे काही आयोजन केलेलं आहे लामतुरे अँड कंपनी, लामतुरे अँड कंपनी, पंढरपूरकर अँड कंपनी, सर्वांचं मनापासून मी अभिवादन करतो. त्यांच्यामुळं बरेचसे कार्यक्रम हे गोरक्षनाथ लामतुरे आयोजन करतात आणि त्यामुळे सर्व मंडळी एकत्र आहेत. आता हे झालं आयोजनाचं. तर कॉलेजचं ऍडमिशन अनुभव असे आहेत. ज्यावेळेस मी घोडेगावातनं एसटीत बसलो आणि शिरूर आला खाली उतरायला लागलो. म्हटलं आलो पुणे असं वाटलं. कंडक्टर बोलला, भाऊ तू पुढे तिकीट काढलं ना, का उतरतोय? पुन्हा अजून पुढे म्हणजे 2 तास लागते. माहीतच नाही ना, पुण्याला पहिल्यांदाच आलो आणि एकदम छोट्या गावात. त्यावेळेस माझं गाव म्हणजे काय म्हणतात 1200 लोकवस्तीचं गाव. आता आज जे गाव आहे ते फार जमीन आसमानाचा फरक आहे. आमचा एरिया सोने परिसर हा नगर जिल्ह्यामध्ये एवढा इरिगेटेड आणि छान डेव्हलप झालेला आहे सगळं. पण त्यावेळीची परिस्थिती अशी अवघड होती. 10 रुपये एकदा घेऊन निघलो, 9 रुपये 35 पैसे तिकीट होतं एसटीचं, राहिले किती 65 पैसे. अशा परिस्थिती ऍडमिशन वगैरे झालं पण मेरिट मध्ये असायचं नाही. त्यामुळे काय नाही, अगदी तुमचं 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 11वी प्रत्येक ठिकाणी मेरिट आणि फर्स्ट. लास्टला मी सोने आमचं जे हायस्कूल होतं तिथनं 11वीला मी केंद्रात पहिला आलो होतो. राहुरी तालुक्यात वांबुरी आम्हाला केंद्र होतं. पुण्यात आल्यानंतर वाटल्यानंतर काय माहिती का, रसा सरांनी जे सांगितलं आपल्याला कदाचित सोडून जावं लागेल असं वाटतं ना. इंग्लिश हे ते काही आयडिया नाही ना काही. पण पहिली परीक्षा झाल्यानंतर वाटलं आपण काहीतरी करू शकतो आणि व्यवस्थित होऊ. म्हणजे आपण फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मध्ये BSc ॲग्री झालो. नंतर राहुरीला MSc ॲग्री सुद्धा फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, क्रिकेट डिपार्टमेंटला फर्स्ट. आणि जर नंतर सर्व्हिसेस काय माहिती, पहिली सर्व्हिस जी मिळाली ते अँड हे तुमचं 1200 2 दिवस विद्यापीठात सिलेक्शन झालं. 1200 सोडून दिलं, विद्यापीठात गेलो. विद्यापीठ नंतर युको बँकेत सिलेक्शन, देना बँक, MPSCचं फायनान्स अँड अकाउंट. पण फायनली जास्त सर्व्हिस देना बँकेमध्ये जाईल सगळी आणि देण्यात रिटायर झाला. कॉलेजचे अनुभव जर म्हटले तर माझ्या बरोबरचे माझे मित्रमंडळी आहेत आले. शेंडगे माझे रूम पार्टनर, PG गोसावी, आज दिसत नाही, MN साळी, सुभाष मुळे, आबासाहेब दरंदले. आबासाहेब दरंदले म्हणजे आमच्या माझे नातलग आहे. फार मोठे असते आमच्या परिसरातलं. 100-150 एकर जमीन असणारी मंडळी, सोन्याची पाटील मंडळी नातलग आमची. रमेश गोसावी, सुभाष मुळे ही मंडळी. आणि आमची जी मंडळी ही जी आहे सगळी नावं घेतली. आता कमी अधिक फरकाने सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या सवयी आजही त्या कमी अधिक प्रमाणात आहे. अभ्यास सोडून सगळ्या बाबतीत रेग्युलर, त्यामुळे अभ्यास सोडून सगळ्या बाबतीत रेग्युलर असेल. 5 पेन खिशाला ठेवायचा वेगवेगळ्या कलरची. दिसायला फॉरेनर सारखा आज आल्यावर दिसत नाही. आणि पटकन पान कोण असेल कोपऱ्यात थुकायचा वाटायचं हा इंडियन आहे. दिसायला व्हेरी स्मार्ट. अभ्यास नाही, कधी अभ्यास नीटनेटका नाही. माझ्या वयाची करायची मंडळी सगळी ही. आणि ठीक आहे, आज काय झालं, आजच्या घडीला सगळे वेल सेटल आहे. सगळ्यांची मुलं वगैरे जे आहेत ना, नोकऱ्या, शेती, वाडी वगैरे. आता आमची सुद्धा काय म्हणते, बागायती शेती आहे, बऱ्यापैकी छान आहे. आमचा परिसर खूप छान आहे. 40 भाऊ गावाकडे राहतात. चौघांनी बंगले बांधले. तिथं मला सांगितलं तुम्ही इथं बांधा. पण पुण्यात असल्यामुळं काय माहिती, पुण्यामध्ये फ्लॅट घेतला. पुण्यात आहे. माझ्या 2 मुली आहेत. एक मुलगी
मुलगी फॅशन डिझायनर आहे, दुसरी मुलगी HR मॅनेजर आहे एका कंपनीमध्ये आणि सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तुमच्या वहिनीची कृपा आहे. आम्ही बँकेत असताना सुरक्षाला माहिती आहे, मी देना बँक ऑफिसर असोसिएशनचा अध्यक्ष होतो. बरेचसे कामं असायचे, घर सांभाळायचं काम निशेषकडे असायचं. शिक्षणाचं सगळी जबाबदारी वगैरे तिनं घेतलेली आहे आणि आतापर्यंत तिची इथून पुढे काय झालं माहिती आहे का, ही जबाबदारी आता आपण घ्यायची. आता रिटायर झालं 1.5 वर्षापूर्वी अँजिओप्लास्टी झाली, त्यामुळे आता जनरली काय माहिती का, एकटं सोडायचं नाही किंवा एकट्याने प्रवास करायचा नाही. सक्सेसफुल झाल्याची सुद्धा आणि सगळं काय व्यवस्थित आहे, काही काळजी करायसारखं काही नाहीये. सगळ्या आपल्या मित्रांचा सहवास, सगळ्यांचे शुभाशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि असेच गेट टुगेदर दरवर्षी झाले तर आपलं लाईफ वाढेल अशी अपेक्षा ठेवतो आणि धन्यवाद. धन्यवाद मंडळी.